सो आजचा जो टॉपिक आपला तो आहे डबल फर्टिलायझेशन. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. सो लेक्चर स्टार्ट करायच्या अगोदर फर्टिलायझेशन आणि ही टर्म्स कोणी शोधली हे बघू आपण. सो फर्टिलायझेशन हे तुम्हाला माहीत आहे. फर्टिलायझेशन म्हणजेच फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गमेट आणि डिप्लॉइड झायगोट काही फॉर्म होतो. सो फर्टिलायझेशन तुम्हाला माहिती आहे की ॲक्च्युली काय आहे. फर्टिलायझेशन म्हणजे हॅप्लॉइड मेल गमेट्स आणि हॅप्लॉइड फिमेल गमेट्सचं काय होणे फ्युजन होणे आणि डिप्लॉइड झायगोट काय होणे फॉर्म होणे आणि त्यालाच आपण काय म्हणतो फर्टिलायझेशन म्हणतो. नेहमी लक्षात ठेवायला इथं हॅप्लॉइड मेल गमेटचंच फ्युजन होईल आणि हॅप्लॉइड कोणासोबत हॅप्लॉइड फिमेल गमेटसोबत. सो त्याला आणि ते फॉर्म करतील डिप्लॉइड झायगोट. त्यालाच आपण काय म्हणतो फर्टिलायझेशन. इथं एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जे फ्युजन होणार आहे कोणाचं मीन्स मेल गमेट आणि फिमेल गमेट्सचं, तर त्या दोघांचं जे नेचर राहणार आहे ते कसं राहणार आहे हॅप्लॉइड राहणार आहे. आणि जो झायगोट फॉर्म होणार आहे आणि त्याचं नेचर कसं राहणार आहे डिप्लॉइड राहणार आहे. सो आपण डायरेक्टली असं इन शॉर्टसुद्धा म्हणू शकतो n+n=2n म्हणजे हॅप्लॉइड मेल गमेट आणि एक n काय डिनोट करणार आहे हॅप्लॉइड फिमेल गमेट. सो त्यालाच आपण म्हणतो आणि ते फॉर्म करणार आहे ट्वाईस n दॅट इज द डिप्लॉइड झायगोट. त्यालाच आपण म्हणतो फर्टिलायझेशन. सो इट इज ऑल्सो नोन ॲज द सिंगल फर्टिलायझेशन. तर ॲक्च्युली हे फर्टिलायझेशन जे आहे हे ऑल ओव्हर द प्लांटमध्ये दिसून येते ॲक्सेप्ट अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये फर्टिलायझेशन दिसत नाही. तिथं एक कॅरेक्टरिस्टिक किंवा स्पेशल कॅरेक्टर आहे अँजिओस्पर्मचं, दॅट इज द डबल फर्टिलायझेशन. आपण बघणारच आहे नेक्स्ट स्लाईडमध्ये काय आहे डबल फर्टिलायझेशन ॲक्च्युली डिटेलमध्ये बघणार आहे. सो अँजिओस्पर्मिकची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे डबल फर्टिलायझेशन हे. देन फर्टिलायझेशन हे जे आहे हे स्टार्सबर्गर नावाच्या सायंटिस्टनी 1884मध्ये इन मोनोट्रॅपामध्ये काय केलं होतं शोधलं होतं. सो देन इथं एक लास्टली एक पॉईंट टाकलेला आहे मी. डबल फर्टिलायझेशन फर्स्ट डिस्कवर बाय S.G. नॉस्चिन इन 1898 इन लिलियम मार्टॅगॉन. मी इथं स्पेसिस टाकलेली नाही आहे. सो लक्षात ठेवजा मार्टॅगॉन स्पेसिस आहे. सो ॲक्च्युली अकॉर्डिंग टू द S.G. नॉस्चिन सायंटिस्ट, त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलिनेशन घडणं हे खूप आवश्यक आहे फॉर द फर्टिलायझेशन. सो पॉलिनेशन हे घडायलाच पाहिजे म्हणते फॉर द फर्टिलायझेशन. सो आता आपण डिटेलमध्ये बघणारच आहे समोर. देन आता ॲक्च्युली डबल फर्टिलायझेशन काय आहे. सो डबल फर्टिलायझेशन कशाला म्हटलेलं आहे की ज्यामध्ये एक फिमेल गमेटोफाईटचं सिंगल, लक्षात ठेवा इथं हे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे ज्यामध्ये सिंगल फिमेल गमेटोफाईट वन फिमेल गमेटोफाईटचं फ्युजन होते टू मेल गमेटसोबत. त्यालाच आपण म्हणतो डबल फर्टिलायझेशन. सो इथं लक्षात ठेवाल तुम्ही याच्यामध्ये काय होते फ्युजन होते कोणाचं वन फिमेल गमेट विथ टू मेल गमेट्स. त्यालाच आपण काय म्हणतो डबल फर्टिलायझेशन. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे जे दोन्ही मेल गमेट आहेत ते डबल फर्टिलायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतात. सो म्हणून त्याला ऑल्सो कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशनसुद्धा म्हणतात. देन नंतर थर्ड पॉईंटमध्ये स्पेलिंग थोडं करेक्ट कराल विथचं. सो यामध्ये सांगितलेलं आहे आता इथं दोन्ही मेल गमेट काय होतात फ्यूज होतात. तर ॲक्च्युली आपल्याला माहीत आहे की जो डबल फर्टिलायझेशन म्हटलेलं आहे मिनिंग म्हणजेच याच्यामध्ये टू टाईम फर्टिलायझेशन काय होणार आहे घडणार आहे. सो एक जो दोन मेल गमेट राहतात आपल्याला माहीत आहे. एक जो मेल गमेट राहणार आहे तो फ्यूज होणार आहे एक सोबत आणि फॉर्म करणार आहे डिप्लॉइड झायगोट. आणि याच झायगोटचं नेक्स्ट प्रोसेसमध्ये कन्वर्शन होईल कशामध्ये एम्ब्रिओमध्ये. देन नंतर एक जो मेल गमेट राहिलेला आहे त्याचं फ्युजन होणार आहे कोणासोबत डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियससोबत आणि तो फॉर्म करणार आहे ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस. सो आपण हे डिटेलमध्ये बघणारच आहे समोर. फक्त या पॉईंटमध्ये तुम्हाला एवढं लक्षामध्ये ठेवायचं आहे की यामध्ये डबल फर्टिलायझेशन कशाला म्हटलेलं आहे. सो डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय ज्यामध्ये एक सिंगल फिमेल गमेटोफाईटचं फ्युजन होते टू मेल गमेटसोबत आणि फॉर्म करतात त्यालाच आपण काय म्हणतो दॅट इज द डबल फर्टिलायझेशन. काय तर ॲक्च्युली फ्युजन ऑफ वन फिमेल गमेटोफाईट विथ टू मेल गमेट्स त्यालाच आपण काय म्हणतो डबल फर्टिलायझेशन म्हणतो. सो डबल फर्टिलायझेशन कशामुळे म्हणतात तर ॲक्च्युली त्यामध्ये दोन्ही जे मेल गमेट आहेत ते काय करतात पार्टिसिपेट करतात म्हणून त्यालाच काय म्हणतात डबल फर्टिलायझेशन म्हणतात. देन नंतर सो यामध्ये दोन मेल गमेट्स आहेत तर एक मेल गमेटचं फ्युजन होणार आहे कोणासोबत एक सोबत आणि तो फॉर्म करणार आहे डिप्लॉइड झायगोट आणि या झायगोटचंच कन्वर्शन समोर चलून कशात होणार आहे एम्ब्रिओमध्ये. देन नंतर
एक सेकंड जो मेल गमेट राहणार आहे त्याचं फ्युजन होणार आहे कोणासोबत, सेकंडरी न्यूक्लियससोबत, ज्याचं नेचर डिप्लॉइड आहे आणि तो फॉर्म करणार आहे डिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस, आणि हाच काय फॉर्म करतो, एंडोस्पर्म फॉर्म करतो. सो आता ॲक्च्युअलमध्ये या सेकंड प्रोसेसला ट्रिपल फ्युजनसुद्धा म्हणतात. आता ट्रिपल फ्युजन कशामुळे, कारण की जो मेल गमेट आहे तो आहे हॅप्लॉइड आणि सेकंडरी न्यूक्लियस तो आहे डिप्लॉइड इन नेचर. सो इथं 3 न्यूक्लियसचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे, म्हणून त्यालाच काय म्हणतात, ट्रिपल फ्युजनसुद्धा म्हणतात. सो इन अँजिओस्पर्म हे जे फर्टिलायझेशन आहे कसं आहे, सिफॅनोगॅमस किंवा सायफॅनोगॅमससुद्धा म्हणू शकता तुम्ही. सो त्याला किंवा त्याला काय म्हणतात ॲक्च्युली, मेल गमेट आर कॅरिड बाय द पोलन ट्यूब. जे पोलन ट्यूब राहणार आहे ते मेल गमेट काय करणार आहे, कॅरी करणार, त्यालाच काय म्हणतो आपण, सिफॅनोगॅमस म्हणतो किंवा सायफॅनोगॅमससुद्धा म्हणू शकता तुम्ही. सो आता जे पोलन ट्यूब आहे ती एंट्री करणार आहे ओव्ह्यूलमध्ये. सो तो ओव्ह्यूलमध्ये एंट्री कुठल्या कुठून ती एंट्री घेऊ शकते ते बघायचं आहे. सो फर्स्ट आहे पोरोगॅमी. यामध्ये लक्षात ठेवायचं, पोरोगॅमी मीन्स काय, तर ॲक्च्युली जे पोलन ट्यूब आहे ते एंट्री करेल कशा थ्रू, मायक्रोपाईल थ्रू. ठीक आहे, हे मोस्ट कॉमन वे आहे ज्या अँजिओस्पर्ममध्ये जास्त प्रमाणात असेच टाईपचं एंट्री दिसून येईल तुम्हाला, दॅट इज द पोरोगॅमी. सो याचं बेस्ट एक्झाम्पल आहे लिली. देन चेलाझोगॅमीमध्ये काय होणार आहे, जे पोलन ट्यूब आहे ते एंट्री करणार आहेत कशा थ्रू, चलाजा थ्रू, त्यालाच आपण चलाझोगॅमी म्हणतो. कॅज्युरिना त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. हे खूप कमी प्रमाणात काय ते दिसून येते कशामध्ये, अँजिओस्पर्ममध्ये. सो लास्ट आहे मिझोगॅमी. सो मिझोगॅमी कशाला म्हणतात, तर ॲक्च्युली पोलन ट्यूब हे एंट्री करणाऱ्या कशा थ्रू, इंटिग्युमेंट थ्रू किंवा फ्युनिकल्स थ्रू, आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कुकरबिटा. सो एवढं लक्षात ठेवायचं आहे यामध्ये की पोलन ट्यूब हे एंट्री करील कशात, ओव्ह्यूलमध्ये कशा थ्रू, इंटिग्युमेंट थ्रू, त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज द मिझोगॅमी. सो रिपीट बघू आपण एक वेळा. सो पोरोगॅमी म्हणजे काय, ॲक्च्युली पोलन ट्यूब ओव्ह्यूलमध्ये एंट्री करील कशा थ्रू, मायक्रोपॉईल थ्रू. देन नंतर चलाझोगॅमीमध्ये काय होणार आहे, पोलन ट्यूब एंट्री करील ओव्ह्यूलमध्ये कशा थ्रू, चलाजा थ्रू. देन लास्टली मिझोगॅमीमध्ये काय होणार आहे, पोलन ट्यूब एंट्री करील ओव्ह्यूलमध्ये कशा थ्रू, इंटिग्युमेंट थ्रू किंवा फ्युनिकल थ्रू. सो जास्त कॉमन जे टाईपचं पोरोगॅमी जास्त कॉमन आहे अँजिओस्पर्ममध्ये. सो तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. फर्स्ट डायग्राममध्ये सांगितलं आहे पोरोगॅमी, तर ॲक्च्युली मायक्रोपायलर एंड थ्रू पोलन ट्यूबने काय केलेली आहे, एंट्री केलेली आहे. मिझोगॅमीमध्ये तुम्ही बघू शकता, मी सांगितलेलंच आहे की मिझोगॅमीमध्ये काय होणार आहे म्हणते, ॲक्च्युली पोलन ट्यूब कशा थ्रू एंट्री करणार आहे, इंटिग्युमेंट थ्रू एंट्री करणार आहे, आणि चलाझोगॅमीमध्ये लास्टली चलाजा थ्रू काय करणार आहे, एंट्री करणार आहे. सो तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, मायक्रोपायलर एंड थ्रू पोलन ट्यूब एंट्री करत आहे फर्स्ट डायग्राममध्ये, त्याला आपण पोरोगॅमी म्हटलेलं आहे. सो सेकंड डायग्राममध्ये मिझोगॅमीची डायग्राम दिलेली आहे, त्यामध्ये काय दाखवलेलं आहे, ॲक्च्युली इंटिग्युमेंट थ्रू एंट्री होत आहे. सो लास्ट जे आहे ते चलाझोगॅमी, तर चलाझोगॅमीमध्ये चलाझल एंड थ्रू काय होणार आहे, पोलन ट्यूबची एंट्री होणार आहे ओव्ह्यूलमध्ये. सो डायग्राम फक्त अल्टरनेट झालेली आहे. चलाझोगॅमीची डायग्राम सेकंड पाहिजे होती ॲक्च्युली. सो मी पॉईंट जो आहे तो हे खालीवर टाकलेलं आहे थोडेफार, तेवढं लक्षात ठेवाल. इथं पोरोगॅमीची फर्स्ट डायग्राम आहे, चलाझोगॅमीची सेकंड आणि मिझोगॅमीची थर्ड डायग्राम आहे. तो अल्टरनेट करून घ्याल तुम्ही. सो नेक्स्ट आता ॲक्च्युली डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस काय, ॲक्च्युली खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. सो आपल्याला माहीत आहे ॲक्च्युली आता जेव्हा पॉलिनेशन होणार आहे, पॉलिनेशन झाल्यानंतर जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मा येऊन स्टिक होतील. त्यामधले जे राईट टाईप आहेत किंवा कॉम्पॅटेबल ज्याला म्हणतो आपण, ते स्टिग्मा पिस्टिलकडे ॲक्च्युली प्रॉपर्टी आहे की ते स्पेशल टाईपचं प्रोटीन सिक्रेट करून जो राईट टाईपचा पोलन ग्रेन आहे तो काय करतो, डिटेक्ट करतो. सो जो राईट टाईपचा पोलन ग्रेन आहे, जर हे क्रॉस पॉलिनेशनच्या बाबतीतली कंडिशन असेल तर सेल्फ पॉलिनेशन तर काही प्रॉब्लेमच नसेल. आपण हे पोलन पिस्टली इंटरॅक्शनमध्ये पाहिलेलंच आहे. सो पोलन ग्रेन की काय होऊन जातील, स्टिग्मा स्टिक होऊन जातील. देन त्यामध्ये पोलन ग्रेनला न्यूट्रिशन भेटेल, देन वॉटर वगैरे ॲब्झॉर्ब करतील स्टिग्मावरून. सो पोलन ग्रेन काय होतील, एखाद्या आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेनमध्ये एक्झाईन, इंटाईन, जम्प पोअर्स वगैरे राहतात. सो एक्झाईन जे आहे ते जम्प पोअर थ्रू पोलन ट्यूबमध्ये कन्वर्ट होऊन जाईल, मीन्स पोलन ट्यूब फॉर्म करेल. सो पोलन ट्यूब फॉर्म झाल्यानंतर हे पोलन ट्यूब कुठपर्यंत पोहोचणार आहे, ओव्ह्यूलपर्यंत पोहोचणार आहे. तर साहजिक गोष्ट आहे, जास्त प्रमाणात जे कॉमन टाईप आहे दॅट इज द पोरोगॅमी ज्याला आपण म्हणतो, ते जास्त प्रमाणात अँजिओस्पर्ममध्ये दिसून येणार आहे. सो
आता ॲक्च्युली एक इथं पॉईंट आहे. तर जे पोलन ट्यूब आहे त्याची लेंथ किती राहू शकते, तर ॲक्च्युली जेवढी लेंथ स्टाईलची राहणार आहे तेवढीच लेंथ कशाची राहणार आहे, पोलन ट्यूबची राहणार आहे. देन ते झाल्यानंतर जे पोलन ट्यूब आहे, पोलन ट्यूब एंट्री करणारा मायक्रोपायलर एंड थ्रू ओव्ह्यूलमध्ये. सो ॲक्च्युली देन त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तर जो जनरेटिव्ह सेल राहतो त्याचं सेकंड मायटोसिस झाल्यानंतर दोन मेल गमेट्स तो काय करतो, फॉर्म करतो, आणि ते दोन्ही मेल गमेट त्या पोलन ट्यूब थ्रू काय केल्या जातात, कॅरी केल्या जातात टुवर्ड्स द ओव्ह्यूल. मग आता इथं नेक्स्ट काय होणार, आता तुम्ही बघू शकता, इथं मी एक वेळा रीड करून दाखवतोच तुम्हाला. सो पोलन ट्यूब एंट्री करणाऱ्या म्हणते एम्ब्रिओ सॅकमध्ये फ्रॉम द मायक्रोपायलर एंड. देन नंतर सेकंड पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे की पोलन ट्यूब हे एंट्री करणारा एम्ब्रिओ सॅकमध्ये थ्रू द वन ऑफ द सिनर्जिड. मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. मायक्रोपायलर एंडच्या साईडनी 3 सेल राहतात. एक सेंटरमध्ये राहतो एक सेल ज्याचं नेचर हॅप्लॉइड आहे, आणि आजूबाजूनी राहतात सिनर्जिड सेल ज्याचं नेचरसुद्धा हॅप्लॉइड आहे. सो सिनर्जिड सेलमध्ये आणखी काय राहणार आहेत, फिलिफॉर्म ॲपॅरेटस राहणार आहेत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलंच आहे. सो फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं एक खूप महत्त्वाचं फंक्शन आहे इथं. ते पोलन ट्यूबला काय करते, ते अट्रॅक्ट करते. देन नंतर सांगितलेलं आहे पोलन ट्यूब ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द सिनर्जिड्स अँड स्वेल्स अप. अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे मी की जे पोलन ट्यूब आहे ते सिनर्जिड सेल्सकडून वॉटर वगैरे काय करणार आहे, जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब करणार आहे. सो सिनर्जिड सेलला ऑल्सो कॉल्ड एज हेल्पिंग सेलसुद्धा म्हणतात. सो पोलन ट्यूब काय करणार आहे, वॉटर ॲब्झॉर्ब केल्यानंतर खूप जास्त प्रमाणात काय होऊन जाईल, स्वेल्स होऊन जाईल आणि काय होऊन जाईल, रप्चर होऊन जाईल. इथं स्पेलिंग वगैरे तुम्ही बघून घ्याल, थोडं करेक्शन करून घ्याल. देन हे जे पोलन ट्यूब आहे, या पोलन ट्यूबमध्ये काय कॅरी करत होतं पोलन ट्यूब, 2 मेल गमेट्स. सो हे जे पोलन ट्यूबमधलं डिस्चार्ज आहे, पोलन ट्यूबमध्ये जे काही मटेरियल राहणार आहे, जे सायटोप्लाझम राहणार आहे, 2 मेल गमेट्स राहणार आहेत, ते काय होऊन जाईल, सर्व सिनर्जिडकडे पोचून जाईल, म्हणजे ते डिस्चार्ज होऊन जाईल. ते नंतर काय होणार आहे, सिनर्जिड डिस्ट्रॉय अँड रिलीज 2 मेल गमेट इन द एम्ब्रिओ सॅक. जे सिनर्जिड सेल आहे ते काय डिस्ट्रॉय होऊन जातील, आणि 2 मेल गमेट्स काय होऊन जातील, ते एम्ब्रिओ सॅकपर्यंत पोचून जातील किंवा एम्ब्रिओ सॅकमध्ये पोचून जातील. सो नेक्स्टमध्ये बघायचं आहे, तुम्ही बघू शकता इथं डायग्राममध्ये डबल फर्टिलायझेशनची डायग्राम दिली आहे. फर्स्ट डायग्राममध्ये दाखवलेलं आहे आपल्याला एक पोलन ग्रेन दाखवलेला आहे, त्याच्या एक्झाम थ्रू पोलन ट्यूब निघालेली आहे, आणि मायक्रोपायलर एंड थ्रू त्यांनी एम्ब्रिओ सॅक किंवा ओव्ह्यूलमध्ये एंट्री केलेली आहे. देन नंतर त्याच्यामध्ये मेल गमेट्स वगैरे कॅरी केलेले आहेत. देन सिनर्जिड सेल्स वगैरे दाखवले आहेत. सेंटरमध्ये एक सेल आणि आजूबाजूनी सिनर्जिड सेल्स आहेत. सिनर्जिड सेल्समध्ये फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहेत, जे की पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करण्यासाठी काय करतात, हेल्प करतात. देन सिनर्जिड सेलपासून पोलन ट्यूब काय करणार आहे, वॉटर वगैरे ॲब्झॉर्ब करणार आहे, आणि ते स्वेल्स होऊन जाईल, फुगून जाईल. त्याच्यानंतर ते रप्चर होऊन जाईल, फुटून जाईल, ब्रेक होऊन जाईल. देन त्यामध्ये जे प्रेझेंट असलेले 2 मेल गमेट्स आहेत ते काय होऊन जातील, एम्ब्रिओ सॅकमध्ये एंट्री होऊन जाईल. सो तुम्ही बघू शकता सेकंड डायग्राममध्ये दाखवलेलंच आहे, एंट्री होऊन गेलेली आहे. देन फर्स्ट जो आहे तो ॲरो दाखवलेलाच आहे इथं. जो फर्स्ट मेल गमेट आहे त्याचं कोणासोबत फ्युजन होणार आहे, एक सेलसोबत. आता इथं नेहमी लक्षात ठेवाल, जो सिंगल मेल गमेट आहे तो सुद्धा हॅप्लॉइड आहे, आणि एक सेलसुद्धा काय हॅप्लॉइड आहे. जेव्हा हॅप्लॉइड मेल गमेट्स आणि एक सुद्धा हॅप्लॉइड आहे, मीन्स हॅप्लॉइड मेल गमेट आणि फ्यूज होईल कोणासोबत, एक सेलसोबत, आणि फॉर्म करतील झायगोट. आणि झायगोटचं नेचर नेहमी कसं असते आपल्याला माहिती आहे, डिप्लॉइड इन नेचर. आणि याच झायगोटचं नेक्स्ट समोर चढून कन्व्हर्शन होईल कशामध्ये, एम्ब्रिओमध्ये. सो तुम्ही सेकंड डायग्राममध्ये हे बघू शकता. देन थर्ड जे डायग्राम दिलेली आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे की ॲक्च्युली जो सेकंड मेल गमेट आहे त्याचं फ्युजन होईल कोणासोबत, सेकंडरी न्यूक्लियससोबत, आणि हे फॉर्म करतील एंडोस्पर्म. आणि एंडोस्पर्मचं जे नेचर आहे ते ट्रिप्लॉइड आहे. आता ते ट्रिप्लॉइड कशामुळे, तर आपल्याला माहीत आहे जो मेल गमेट आहे तो हॅप्लॉइड इन नेचर आहे, आणि सेकंडरी न्यूक्लियस तो कसा आहे, डिप्लॉइड इन नेचर आहे, कारण की 2 न्यूक्लियस प्रेझेंट आहेत तिथं माहिती आहे तुम्हाला. सो 2n + n दॅट इज द 3n, दॅट इज द थ्राईस n. त्यालाच मेल गमेट जो आहे तो कोणासोबत फ्यूज होत आहे, सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्यूज होतं आणि फॉर्म करत आहे एंडोस्पर्म. सो इथं 3 न्यूक्लियसचं काय होते, फ्युजन होते, म्हणून त्याला ट्रिपल फ्युजनसुद्धा म्हणतात. सो ॲक्च्युली आता एंडोस्पर्म काय आहे, तर एंडोस्पर्म हा एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे जो की एम्ब्रिओच्या सराउंडिंग काय असतो, प्रोड्यूस झालेला असतो, आणि त्या एम्ब्रिओला नरिशमेंट करण्याचं काय करतो, हा काम करतो. सो मी अगोदरसुद्धा सांगितलं आहे, डबल फर्टिलायझेशन याला कशामुळे म्हणतात, कारण की तो 2 टाईम फर्टिलायझेशन घडत आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, डबल फर्टिलायझेशन म्हणतात. इथं एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, नीट म्हणा, CET म्हणा, इथं एक खूप अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जो जिम्नोस्पर्म आहे, जे जिम्नोस्पर्मिक प्लांट आहेत त्यामध्ये जो एंडोस्पर्म राहतो तो हॅप्लॉइड इन नेचर राहतो, नेहमी लक्षात ठेवायचं. आणि जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत त्याच्यामधला जो
एंडोस्पर्म राहतो तो कसा राहतो, ट्रिप्लॉइड इन नेचर राहतो. इथं हा पॉईंट खूप महत्त्वाचा लक्षात ठेवाल. सो आता ॲक्च्युअल डबल फर्टिलायझेशन काय आहे हे बघायचं आपल्याला. यामध्ये 2 प्रोसेस इन्व्हॉल्व होतात. फर्स्ट आहे सिनगॅमी आणि सेकंड आहे ट्रिपल फ्युजन. आता सिनगॅमी कशाला म्हणतात किंवा त्यालाच आपण जनरेटिव्ह फर्टिलायझेशनसुद्धा म्हणतो. सो यामध्ये काय होते, एक मेल गॅमेटचं फ्युजन होतं कोणासोबत, एकसोबत. इथं स्पेलिंग वगैरे करेक्ट करून घ्याल तुम्ही. आणि तो काय प्रोड्यूस करतो, मी आता सांगितलं डिप्लॉइड झायगोट प्रोड्यूस करतो. सो n+n इक्वल्स टू ट्वाईस n. एक n डिनोट करत आहे एक सिंगल मेल गॅमेट आणि एक एन डिनोट करत आहे सिंगल एक सेल. या दोघांचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे आणि ते काय फॉर्म करत आहे, ट्वाईस एन. दॅट इज द डिप्लॉइड झायगोट. मीन्स ट्वाईस एन काय डिनोट करत आहे, डिप्लॉइड झायगोट डिनोट करत आहे. त्यालाच आपण सिनगॅमी म्हणतो. सो यालाच फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा ट्रू फर्टिलायझेशनसुद्धा म्हणू शकता. देन हा डिप्लॉइड फॉर्म झाल्यानंतर या डिप्लॉइडचं कन्वर्शन कशामध्ये होते, एम्ब्रिओमध्ये होते. मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. देन सेकंड जे प्रोसेस आहे ते आहे ट्रिपल फ्युजन किंवा त्यालाच आपण व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशनसुद्धा म्हणतो. आता ट्रिपल फ्युजन मी अगोदरसुद्धा सांगितलं कशाला म्हणतात. ॲक्च्युली इथं काय होतं, 3 न्यूक्लियसचा काय होणार आहे, फ्युजन होणार म्हणून त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतो. सो जो सेकंड मेल गॅमेट आहे त्याचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे कोणासोबत, सेकंडरी न्यूक्लियससोबत. आणि ते फॉर्म करणार आहेत काय, एंडोस्पर्म. आणि या एंडोस्पर्मचं जे नेचर राहणार आहे ते कसं राहणार आहे, ट्रिप्लॉइड इन नेचर राहणार आहे. सो इथं तुम्ही बघू शकता, फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट विथ अ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म अ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म एंडोस्पर्म न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज द ट्रिपल फ्युजन. मी आता सांगितलेलं आहे, सेकंड मेल गॅमेटचं फ्युजन सेकंडरी न्यूक्लियससोबत होणार आहे आणि ते फॉर्म करणार एंडोस्पर्म फॉर्म करणार आहे. सो याला सेकंड फर्टिलायझेशनसुद्धा म्हणतात. इथं 3 न्यूक्लियसचं काय होतं, न्यूक्लियाचं फ्युजन होतं म्हणून त्याला ट्रिपल फ्युजनसुद्धा म्हणतात. सो आता 3 न्यूक्लिया कुठले, तर एक जो आहे तो एक मेल गॅमेटचा न्यूक्लिया असेल आणि जे राहिलेले 2 जे आहेत ते आहेत सेकंडरी न्यूक्लियस जो आहे त्याच्याकडे 2 पोलर न्यूक्लिया काय आहेत प्रेझेंट आहेत, त्याचं फ्युजन होईल. सो 2n+n इक्वल्स टू थ्राईस किंवा 3n. त्यालाच आपण म्हणतो ट्रिप्लॉइड इन नेचर. सो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस लॅटर ऑन गिव्ज राईज टू एंडोस्पर्म. आताच पाहिलं आपण, जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे त्याचं कन्वर्शन समोरचून कशामध्ये होणार आहे, एंडोस्पर्ममध्ये होणार आहे. देन इथं सिग्निफिकन्स आहेत. सिग्निफिकन्स बघायचे तर आपल्याला डबल फर्टिलायझेशनचे फायदे काय आहेत, अप्लिकेशन्स काय आहेत, मीन्स मेरिट्स वगैरे काय आहेत. सो मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. इथं काय सांगितलेलं आहे, ॲक्च्युली जे डबल फर्टिलायझेशन आहे ते कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे कशाची, अँजिओस्पर्मिकची स्पेशल प्रॉपर्टी. हे लक्षात ठेवाल तुम्ही, कारण की वेगवेगळ्या प्लांटमध्ये फर्टिलायझेशन दिसून येईल ॲक्सेप्ट अँजिओस्पर्ममध्ये एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी दॅट इज द डबल फर्टिलायझेशन. हे डबल फर्टिलायझेशन कशामध्ये दिसून येईल, फक्त आणि फक्त अँजिओस्पर्ममध्ये. देन नंतर 2 मेल गॅमेट याच्यामध्ये काय होतात, यूज होतात. आताच पाहिला आपण, एक पहिला जो आहे तो कोणासोबत फ्यूज होतो, एकसोबत, आणि डिप्लॉइड झायगोट फॉर्म करतो आणि त्याच डिप्लॉइड झायगोट समोर चलून एम्ब्रिओमध्ये कन्वर्जन होते. देन नंतर दुसरा जो मेल गॅमेट त्याचं फ्युजन सेकंडरी न्यूक्लियससोबत होते आणि सेकंडरी न्यूक्लियसचं मेल गॅमेटचं फ्युजन सेकंडरी न्यूक्लियससोबत आणि ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म काय करतात, ते फॉर्म करतात. याला ट्रिपल फ्युजनसुद्धा म्हणतात. सो ट्रिपल फ्युजन कशामुळे म्हटलेलं आहे, आपण अगोदर पाहिलेलं आहे की ॲक्च्युली इथं जो सेकंडरी न्यूक्लियस आहे त्याच्याकडे 2 पोलर न्यूक्लिया आहेत आणि मेल गॅमेटकडे एक सिंगल न्यूक्लिया आहे. या तिघांचं काय होणार आहे, फ्युजन आहे, म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रिपल फ्युजन म्हणतो. दॅट इज 3 न्यूक्लियस फ्यूज होतील इथं. देन नंतर डिप्लॉइड कंडिशन जे आहे ते ॲज इट इज स्टोअर राहणार आहे कशामुळे, सिनगॅमीमुळे. देन फोर्थ पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, ॲक्च्युली पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, ॲक्च्युली हे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे, स्पेशल कॅरेक्टर कशाचं, अँजिओस्पर्मचं. सेकंड पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की दोन्ही मेल गॅमेट जे आहे तिथं ते होणार आहेत, यूज होणार आहेत. देन थर्ड पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे जे डिप्लॉइड कंडिशन आहे ते रिस्टोअर होईल ड्यू टू द कशामुळे, सिनगॅमीमुळे. देन नंतर इट इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ फ्युचर प्लांटचे चान्सेस सर्वायवलचे काय होऊन जातील, इन्क्रीज होऊन जातील. देन नंतर